नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वयंपाकघरातील या 4 गोष्टी कधीही संपू देऊ नका. सुख, समृद्धी व भरभराट राहील. दैनंदिन जीवनात वास्तुशास्त्रामध्ये फार महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी नसल्या तर अडचणी पाठ सोडत नाही. तेव्हा वास्तुशास्त्रानुसार या 4 गोष्टी स्वयंपाकघरातून कधीही संपू देऊ नका. घरातील स्वयंपाकघर अशी जागा आहे जिथे घरातील सर्व सदस्य जेवण करतात. म्हणून स्वयंपाकघरात कोणत्याही प्रकारचा दोष आढळल्यास त्याचा नकारात्मक परिणाम घरातील साऱ्या सदस्यावर पडतो. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील या काही गोष्टी कधीही संपू देऊ नका. या गोष्टी जास्तीत जास्त प्रमाणात आणून ठेवाव्यात. संपायच्या आत घेऊन यावे किंवा संपल्यावर लगेच आणाव्यात. मीठ आपल्या आहारात सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मीठ तर प्रत्येक घरात असतंच, पण कधी मीठ संपल्यावर असे विचार करतो की आतासाठी तर आहे, उद्या घेऊन येऊ आणि आपण संपूर्ण मीठ संपवून टाकतो. पण असे करू नये. मिठाला पूर्ण संपवू नये. मीठ संपण्याच्या पूर्वीच घरात मीठ आणून ठेवावं. जर आपल्या घरात पुन्हा पुन्हा मीठ पूर्णपणे संपत असल्यास घरात नकारात्मकता येते. यामुळे वास्तुदोष लागतो. याचा सर्वाधिक प्रभाव घरातील स्त्रियांवर पडतो. त्याचबरोबर घरात पैशाची चणचण जाणवते. हळद असा मसाला आहे जे अन्नाचं रूप सुधारून अन्नाचं सौंदर्य वाढवतं. हळद शुभ कार्यात आणि पूजेतही वापरले जाते. भगवान विष्णूंना देखील हळद प्रिय आहे. घरात हळद संपल्यावर ग्रहाचा दोष लागतो. म्हणून घरातून हळद कधीही संपू देऊ नका. जास्तीत हळद आणून ठेवावं किंवा संपण्याच्या पूर्वीच घरात आणून ठेवावी. घरात हळद संपण्यापूर्वी मुलांचे लक्ष अभ्यासात लागत नाही. शुभ कार्यात अडथळे येऊ लागतात. घरात शुभ होण्यासाठी हळद कधीही संपू देऊ नका. गव्हाचं पीठ सर्वात महत्त्वपूर्ण असतं. म्हणून गव्हाचं पीठ संपण्यापूर्वीच घरात पीठ आणलं जातं. पण कधी घरात गव्हाचं पीठ पूर्ण संपून जातं. अशा परिस्थितीत आपण ज्या डब्यात पीठ ठेवता त्यामध्ये थोडेसे पीठ ठेवा. ते पूर्णपणे रिकामे करू नका आणि त्या डब्यामध्ये गव्हाचं पीठ आणून ठेवा. घरात पीठ संपल्यावर आपल्याला मान सन्मानासंबंधी नुकसान संभवते. तांदूळाचा उपयोग अन्नाबरोबरच पूजेमध्ये देखील होतो. अक्षदा याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण असते. घरात तांदूळ संपल्यावर शुक्र ग्रहाचा दोष लागतो. शुक्र ग्रहाला भौतिक सुख समृद्धीचा घटक मानला जातो. म्हणून घरात तांदूळ कधी संपू देऊ नये. घरात नेहमी तांदूळ असल्याचं घर धनधान्याने भरलेलं असतं. तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री